नमस्कार. आज आपण संत तुकारामांच्या एका खूप प्रसिद्ध अभंगावर बोलणार आहोत. हा अभंग रामदूत हनुमानाला समर्पित आहे. आणि याची गंमत अशी आहे की हा खूप छोटा आहे पण पण यात भक्ती, शरणता आणि मार्गदर्शनाची जी खोली आहे ती खरंच अफाट आहे. चला तर मग याचा सविस्तर विचार करूया. अभंगाची सुरुवातच बघा किती थेट आणि विनम्र आहे. शरण शरण जी हनुमंता, तुझं आलो रामदूता. इथे शरण हा शब्द दोनदा वापरलाय. यात शरणागतीची एक तीव्र भावना दिसते, नाही का? अगदी. पण मला वाटतं यातली खरी मेख रामदूताध शब्दात आहे. अच्छा. हो, म्हणजे तुकाराम महाराज हनुमानाला फक्त हनुमंत नाही म्हणत आहेत. ते त्याला रामदूत असं संबोधत आहेत. हे केवळ त्याच्या शक्तीचं कौतुक नाहीये, तर त्याच्या भूमिकेचं महत्त्व, म्हणजे तो रामाचा संदेशवाहक आहे, एक आदर्श भक्त आहे, यावर जोर दिलाय. म्हणजे ही शरणागती थेट रामापर्यंत पोचण्याच्या इच्छेशी जोडलेली आहे, असं काहीसं. अगदी बरोबर, थेट रामापर्यंत. आणि मग पुढच्याच कडव्यात एक थेट मागणी आहे. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा ध्रुव. हे तर असं वाटतं की एक साधक एका महान योद्ध्याकडे म्हणजे सुभटाकडे भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी विनंती करतोय. हो, आणि इथे तुकाराम महाराज स्वतःला एका विद्यार्थ्याच्या भूमिकेत पाहतायत. बरोबर. आणि हनुमानाला गुरु मानून विचारत आहेत की भक्ती नक्की कशी करायची, याचं मार्गदर्शन हवंय. हो. आणि यात भक्तीच्या वाटा हा अनेक वचनी शब्दप्रयोग पण खूप महत्वाचा आहे. वाटा हो, वाट नाही. अगदी, जे हे सूचित करतं की भक्तीचे अनेक मार्ग असू शकतात. अच्छा. आणि मग पुढे तुकाराम महाराज हनुमानाच्या गुणांचं वर्णन करतात. शूर आणि धीर, स्वामिकांजी तू सादर. 2. यात शौर्य तर आहेच, पण धैर्यालाही तितकंच महत्त्व दिलंय. हो, आणि हे गुण केवळ युद्धासाठी नाहीत, तर आध्यात्मिक साधनेसाठीही आवश्यक आहेत. खरंय. पण यातली जी कडीची ओळ आहे ना, ती आहे स्वामिकांजी तू सादर. म्हणजे हे सगळे गुण, हे शौर्य, हे धैर्य, हे सगळं स्वामीच्या म्हणजे प्रभू रामाच्या सेवेत अर्पण केलेलं आहे, तत्परतेने अर्पण केलेलं आहे. बरोबर. आणि हीच खरी भक्ती आहे ज्याची अपेक्षा तुकाराम करत आहेत. आणि अभंगाचा शेवट तर तुकाराम आपल्या नावानेच करतात. तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा. 3. तुका म्हणे ही तर त्यांची नाममुद्रा आहे. हो, पण इथे त्यांनी हनुमानाला रुद्रा आणि अंजनीचा कुमार असं म्हटलंय. रुद्रा म्हणजे शिवाचा अवतार. अच्छा. हो. यातून तुकाराम त्याच्या दैवी उत्पत्तीला आणि शक्तीला नमन करत आहेत. ते फक्त एका भक्ताला नाही, तर एका दैवी शक्तीकडून मार्गदर्शन मागत आहेत. आणि त्यामुळे या शरणागतीला एक वेगळंच वजन प्राप्त होतं. अगदी. तर मग या लहानशा अभंगाचा प्रवास किती सुंदर आहे. संपूर्ण शरणागतीने सुरुवात होते, मग मार्गदर्शनाची विनंती, मग त्या भक्ताचे आदर्श गुण ओळखणं आणि शेवटी त्या गुरुच्या दैवी स्वरूपाला वंदन करणं. थोडक्यात सांगायचं झालं तर हा अभंग म्हणजे भक्ती मार्गाचा एक छोटासा पण परिपूर्ण आराखडा आहे. तुमचा आदर्श ओळखा, त्याला शरण जा, मार्गदर्शनाची याचना करा आणि त्या मार्गावर चालण्यासाठी जे गुण लागतात ते समजून घ्या. या सगळ्यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. तुकारामांनी भक्तीची वाट असं न म्हणता भक्तीच्या वाटा म्हणजे अनेक वचन का वापरलं असेल? याचा अर्थ असा होतो का की आध्यात्मिक प्रवासाचा एकच एक ठरलेला योग्य मार्ग नसतो,